नमस्कार. आज दिनांक 8 एप्रिल. जगभरात आणि मुख्यत्वे भारतात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय वृत्तम मराठी दिनविशेष. इस्लामी आक्रमकांनी भारतात सर्वाधिक नुकसान केलं ते हिंदू मंदिरांचं. अशाच एका घटनेची आजच्या दिवशी इतिहासात नोंद आहे. औरंगजेबानं 8 एप्रिल 1669 रोजी आपला सुभेदार अबुल हसन याला काशीचं मंदिर पाडण्यासाठी पाठवलं होतं. हे मंदिर आदि विश्वेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जात असे. त्यानंतर सप्टेंबर 1669 मध्ये अबुल हसनने औरंगजेबाला पत्र लिहिलं की मंदिर पाडून त्यावर मशीद बांधली आहे. मुघल आक्रमक औरंगजेबाच्या या दहशतीला ज्ञानवापी मशीद असं नाव देण्यात आलं. मात्र तिथे असलेली नंदीची मूर्ती इतकी वर्ष खरी कथा सांगतेय. हिंदूंचं प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेलं काशी हे नेहमीच इस्लामिक आक्रमकांचं लक्ष राहिलंय. मोहम्मद घोरीनं 1194 मध्ये मंदिर पाडलं. नंतर काशीच्या रहिवाशांनी स्वतःच त्याचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर 1447 मध्ये जौनपूरचा सुलतान महमूद शहाने तोडलं. 1585 मध्ये राजा तोडरमलच्या मदतीनं पंडित नारायण भट यांनी विश्वनाथ मंदिर पुन्हा बांधलं. पण 1632 मध्ये पुन्हा एकदा शहाजहाननं हे मंदिर नष्ट करण्यासाठी आपलं सैन्य पाठवलं. मात्र यावेळेस सैन्य आपले मनसुबे साध्य करू शकलं नाही. त्यानंतर सुमारे 125 वर्ष तिथे मंदिर नव्हतं. सध्याचं बाबा विश्वनाथ मंदिर 1780 मध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं आहे. नुकताच 31 जानेवारी 2024 रोजी वाराणसी कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिलाय आणि त्यानुसार ज्ञानव्यापी संकुलामध्ये असलेल्या व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 8 एप्रिल 1929 रोजी क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला. यानंतर भगतसिंग यांना 23 मार्च 1931 ला फाशी देण्यात आली, तर बटुकेश्वर दत्त यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि काळ्या पाण्याची शिक्षा देणाऱ्या तुरुंगात त्यांची रवानगी झाली. बॉम्ब फेकल्यावरती या दोन्ही क्रांतिकारकांनी विधानसभेत काही पत्रिकाही फेकल्या होत्या. या पत्रकांवर लिहिलं होतं, बहिऱ्यांना ऐकू यावं यासाठी मोठा आवाज करावा लागतो. त्यानंतर पळून न जाता हे दोघेही इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. हे दोन्ही क्रांतिकारक ब्रिटिशांच्या पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिलला विरोध करत होते. कामगारांच्या सर्व प्रकारच्या संपावर बंदी घालणारं ट्रेड डिस्प्यूट बिल अर्थात व्यापार विवाद विधेयक हे यापूर्वीच मंजूर करण्यात आलं होतं. तर पब्लिक सेफ्टी बिल मध्ये संशयितांना चौकशीशिवाय ताब्यात घेण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला दिला जाणार होता. सोप्या भाषेत या दोन्ही बिलांचा अर्थात विधेयकांचा उद्देश होता ब्रिटिश सरकारच्या विरोधात उठलेला आवाज दाबणं. नेहरू लियाकत करार 8 एप्रिल 1950 रोजी झाला. इतिहासात याला दिल्ली करार असंही म्हटलं गेलं. 6 दिवसाच्या चर्चेनंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांनी करारावर स्वाक्षरी केली. हा करार तोच होता ज्याच्या विरोधात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी नेहरू सरकारमधल्या उद्योग मंत्री आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या करारामुळे पाकिस्तानातल्या हिंदूंना आणखी धोका निर्माण होईल आणि हिंदूंचं काही भलं होणार नाही असं श्यामाप्रसाद यांना वाटत होतं. राजीनाम्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 21 ऑक्टोबर 1951 रोजी भारतीय जनसंघाची स्थापना केली. अल्पसंख्याकांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी आणि भविष्यातली युद्धाची भीती घालवण्यासाठी हा करार करण्यात आल्याचं नेहरूंनी त्यावेळी सांगितलं होतं. मात्र या करारामुळे अल्पसंख्याकांचं लांगुल चालन सुरू झालं आणि भारतातल्या हिंदूंचं मोठं नुकसान तर झालंच, पण पाकिस्तानमधल्या सरकारनेही कधीही हिंदूंचं रक्षण केलं नाही. स्वातंत्र्य सैनिक मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आली. ते ब्रिटिश भारतातल्या बराकपूर रेजिमेंटचे सैनिक होते. 29 मार्च 1857 रोजी स्वातंत्र्य युद्धातलं पहिलं लष्करी बंड त्यांनी केलं होतं. गायीची चरबी असलेली काडतूस चावण्यास नकार देऊन त्यांनी इंग्रजांविरुद्ध आघाडी उघडली होती. ही काडतूस गायीच्या चरबीची असून हिंदूंमध्ये गाय पवित्र मानली जाते अशी बातमी सैनिकांमध्ये पसरली. त्यानंतर मंगल पांडे यांनी काडतूस वापरण्यास स्पष्ट नकार दिला. इंग्रजांनी मंगल पांडे यांनी सुरू केलेले बंड हे स्वतःसाठी मोठा धोका मानत मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मंगल पांडेंच्या या बंडाची इंग्रजांना इतकी भीती वाटत होती की त्यांना ठरलेल्या तारखेच्या आधीच 10 दिवस फाशी देण्यात आली. मंगल पांडे हे पहिले भारतीय होते ज्यांनी 1857च्या बंडात आपलं बलिदान दिलं. भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम रचणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं 8 एप्रिल 1894 रोजी कोलकाता इथं निधन झालं. ते बंगाली भाषेतले प्रसिद्ध कादंबरीकार, कवी, गद्य लेखक आणि पत्रकार होते. ब्रिटिश सरकारनं भारतातल्या प्रत्येक सरकारी कार्यक्रमात गॉड सेव्ह द क्वीन हे गाणं अनिवार्य केलं आणि तेव्हा बंकिमचंद्र दुखावले गेले. त्यावेळीस ते सरकारी सेवेत होते. भारताची स्तुती करणारं गाणं त्यांनी लिहायचं ठरवलं आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1876 मध्ये वंदे मातरम हे गीत रचलं. स्वातंत्र्याच्या लढ्यात या गाण्याचा मोठा वाटा होता. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हे गीत क्रांतिकारकांसाठी प्रेरणा स्रोत ठरलं. शिवपुत्र सिद्धरामय्या कोंकली उर्फ कुमार गंधर्व यांचा जन्मदिन
एक सर्जनशील, थोर संगीतकार आणि समर्थ गायक अशी कुमारजींची ओळख आहे. त्यांचा जन्म 8 एप्रिल 1924 साली बेळगाव जवळच्या सुळे भावी या गावात झाला. आपल्या स्वतःच्या आगळ्या वेगळ्या गायकीनं त्यांनी प्रेक्षकांवर जादू केली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली आणि आपल्या शैलीनं रसिकांवर त्यांनी अक्षरशः गारुड केलं. कुमार गंधर्व ही पदवी गुरुकुल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या 7व्या वर्षी त्यांच्या विलक्षण गायकीबद्दल दिली होती. सूरदास, कबीर, मीराबाई यांची पदं, माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवराग निर्मिती यांसाठी कुमारजींना विशेषत्वानं ओळखलं जातं. भारत सरकारनं 1990 साली कुमारजींना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. आज फाल्गुन अमावस्या आहे, अर्थात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टानं उभं केलेलं स्वराज्य जोपासताना संभाजी महाराजांनीही आपल्या पित्याला साजेसं कर्तृत्व केलं. शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली आणि औरंगजेबाला मदत करायची कोणीही हिंमत करू नये यासाठी संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिरेचा सिद्दी आणि मैसूरचा चिगदेवराय या शत्रूंना जोरदार धडा शिकवला. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंना एक हाती झुंज दिली. मात्र अचानक झालेल्या गद्दारीनं छत्रपती संभाजीराजांना कैद झाली आणि पुढे त्यांच्यावर अगणित अत्याचार झाले. मात्र त्या शारीरिक जखमा हसत हसत अंगावर झेलत आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी मुघलांसमोर हार मानली नाही. औरंगजेबानं संभाजी महाराजांसमोर अनेक अटी ठेवल्या होत्या आणि संभाजी महाराजांनी या अटी मान्य केल्या तर त्यांची सुटका होईल असा दावाही केला होता. यातली एक अट होती धर्मांतराची. संभाजीराजांवर धर्म बदलण्यासाठी सतत दबाव टाकण्यात आला, पण औरंगजेबाच्या सर्व अटी मान्य करण्यास त्यांनी नकार दिला आणि अखेर संभाजीराजांच्या शरीराचे एक एक अवयव कापले जाऊ लागले. संभाजीराजांना वारंवार इस्लाम स्वीकारण्यास सांगितलं गेलं, पण संभाजीराजे शेवटपर्यंत झुकले नाहीत. अपार यातना सहन केल्यानंतर 11 मार्च 1689 ला फाल्गुन अमावस्येला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. संभाजी महाराजांनी हिंदुत्व आणि स्वराज्यासाठी स्वतःचे प्राण गमावले, पण असह्य यातना सहन करूनही स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही आणि औरंगजेबापुढे झुकणं कधीही मान्य केलं नाही. संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर या दिवसाला मृत्युंजय अमावस्या या नावानं ओळखलं जाऊ लागलं. तर हे होते आजचे अर्थात 8 मार्चचे दिनविशेष. तुम्हाला ही दिनविशेष मालिका कशी वाटतेय ते नक्की कळवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.